कळंबस्ते संघाकडून आक्रमण होतंय. हा छोटासा खेळाडू आहे. बघूया कसा खेळ होणार आहे दोन्ही संघादरम्यान. आजच्या 17 तिसरा सामना होतोय. 2-2 1-2चा फुलन संघ असताना 7-7 मिनिटांचा होणारा हा सामना आहे. एकूण सामना 14 मिनिटांचा आणि पहिल्या रेड मध्येच या ठिकाणी एक प्रोटो टच केला जातोय. 1 गुणांकन प्राप्त होतोय ते या कळंबस्ते संघाला. निश्चितच सर गुणांचं खातं खोललं ते कळंबस्ते संघाने आणि चढाईसाठी आलाय तो वागजाई ग्रुप संघाचा प्रथमेश. आपल्या सुखरूपत पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो कळंबस्ते संघाचा चढाईपटू. वागजाई ग्रुपच्या 6 खेळाडूंसमोर 2-2-2 अशी साखळी या खेळाडूसाठी स्वतःच्या. आणि आता मात्र सुंदर सांघिक पकड झाली ती वागजाई ग्रुप संघाकडून. आणि वागजाई ग्रुप संघाचं सुद्धा त्या ठिकाणी खातं उघडतंय. बघूया 2-2 1-2 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय. आता मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं बहुतेक 3-4 जणांना सारवून नेलेला आहे. किती बाद आहेत? 3 गडी बाद आहेत. निश्चितपणे सुपर रेड या ठिकाणी केली जाते आणि 3 गुणांनी पुन्हा एकदा संघ थोडासा सुरुवातीलाच आघाडीवर जाताना बघायला मिळतो तो हा वागजाई ग्रुप संघ. दरम्यान 19 नंबर जर्सी परिधान केलेला हा सडपातळ बांधाचा खेळाडू आहे. आता मात्र राजेंद्र जर का बघितलं तर या खेळाडूवर जबाबदारी वाढणार आहे निश्चितपणे. तो जरी बाद होत असला तरी एक बोनस गुण त्याच्या रूपात एक या संघाला मिळतोय तो कळंबस्ते संघाला. निश्चितच सर चढाईसाठी आलाय तो प्रथमेश वागजाई ग्रुप संघाकडून. बांधव झाले आणि पण घेऊन ये ना एवढा ढकल नंद. आणि 1 गुण मिळतोय तो. हॅलो आपल्या या वागजाई ग्रुपमध्ये अथर्व गेजो गेले त्याचं जर का आपण सांगितलं तर त्याची राज्यस्तरीय स्तरावर त्याची निवड झालेली आहे. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवतो त्या अथर्वसाठी. कारण आपल्या पंचक्रोशीतला एक खेळाडू आहे. अथर्व कोण आहे? अथर्व हातवर कर. नक्कीच या अथर्वसाठी जोरदार टाळ्या वाजवते. त्या ठिकाणी मी बघतोय तर पटकरेवाडी संघ या प्रेक्षकांमधून टाळ्याच वाजत नाहीये. टाळ्यांमध्ये काय एवढा कंजूसपणा होतोय मित्रांनो. आणि आज राज्यस्तरीय स्तरापर्यंत याची निवड झालेली आहे. त्यामुळे नक्कीच आपली सुद्धा छाती ही अभिमानास्पद नक्कीच कुठेतरी फुगली पाहिजे. आपल्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की आपल्या पंचक्रोशीतला खेळाडू तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरून राज्य पातळीवर आणि राज्य पातळीवरून देश पातळीवर जाणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण सुद्धा अभिमानानं सांगू शकतो की हा खेळाडू आमचा संगमेश्वर वासी आहे. त्याचा नक्कीच प्रत्येकाला अभिमान असणं मित्रांनो गरजेचं आहे. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा 2-2 1-2चा फुलन संघ असताना कळंबस्ते संघ थोडासा या ठिकाणी पिछाडीवर बघायला मिळतोय आणि चांगल्या प्रकारची उभारी घेतली जाते ती वागजाई संघाकडून. प्रथमेश वारंवार चढाई करतोय तो वागजाई ग्रुप संघाकडून. कळंबस्तेच्या 5 खेळाडूंसमोर 2-2-1 अशी साखळी या खेळाडूसाठी. लाईव्ह लॉट चालू झाला नितांद्रेश्वर आणि आपल्या मैदानात सुखरूप परत पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो कळंबस्ते संघाचा चढाईपटू ज्याने 3 नंबरची जर्सी परिधान केली. उंच पुराचा चढाईपटू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात लाथेने मारण्याचा प्रयत्न तेवढीच बचावात्मक कामगिरी करतोय तो वागजाई संघ. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो अथर्व. निश्चितपणे ज्याची राज्यस्तरीय स्तरावर निवड झालेली आहे आपल्याला अभिमानात नक्कीच आहे अथर्व. याचा एक शांत संयमी खेळाडू आणि चपळ चाणाक्ष म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. याच्या नंतरचा जो सामना आहे तो जुगाई कृपा संभाजीनगर वर्सेस आर के उजरकल आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे. जुगाई कृपा संभाजीनगर वर्सेस आर के उजरकल. दरम्यान
कळंबस्ते संघाकडून ज्यानं 3 नंबरची जर्सी परिधान केली असा सडपातळ बांधाचा हा खेळाडू आहे. एकंदरीत बघितलं तर थोडासा पिछाडीवर बघायला मिळतोय तो कळंबस्ते संघ. मात्र राजेंद्र जर का बघितलं तर अजून वेळ गेलेली नाहीये, कारण हे पहिलं सूत्र आहे. इथं थांबणं गरजेचं होतं. थोडीशी घाई होताना बघायला मिळते ती या वाघजाई ग्रुप संघाकडून. थर्ड रेड साठी चढाईसाठी आहे तो वाघजाई संघाचा चढाईपट्टू. कळंबस्ते संघाच्या 6 खेळाडूंसमोर आणि आता मात्र ती 4 नंबरची जर्सी बदल केला डिफेंडरने. चढाईसाठी आलाय तो कळंबस्ते संघाचा चढाईपट्टू, ज्याने 19 नंबरची जर्सी बदल केलेला चढाईपट्टू. वाघजाई ग्रुपच्या 4 खेळाडू समोर 1 गोल मिळतोय तो कळंबस्ते संघाला. पुन्हा एकदा प्रथमेश ज्यानं कित्येक मैदानं गाजवलेली आहेत, एक भारतस्थ शरीरयष्टीचा खेळाडू आहे आणि दिनेशला थोडीशी या ठिकाणी विश्रांती दिली जाते. नक्कीच, कारण दिनेशला पण माहिती आहे की आपण कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, कारण इतर खेळाडूंना सुद्धा सुवर्ण संधी देणं गरजेचं आहे. दिनेश दुरवणे सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, आता मात्र या सामन्यात खेळताना आपल्याला दिसत नाहीये. पुन्हा एकदा 2-1चं क्षेत्ररक्षण आहे, 4 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना कळंबस्ते संघाकडून पुन्हा एकदा पाकाडी आणि मध्यंतरानंतर आता मात्र निर्णायक सत्र चालू होतं. आता राजेंद्र जर का बघितलं तर या वाघजाई ग्रुप संघानं थांबणं गरजेचं आहे आणि कळंबस्ते संघानं जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न आहे, लेफ्ट कॉर्नरला टिपला जातोय आणि 1 गुणांकन प्राप्त होतोय ती या वाघजाई ग्रुप संघाला. याच्यानंतरचा सामना आहे जुगाई कृपा संभाजीनगर वर्सेस RK उजरकोल. आपल्यासाठीचा दुसरा पुकार. राजेंद्र तू तिकडे पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो तिथं आहे बघ, दारात आहेत बघ, अथर्व. त्या दारात आहेत बघ तिकडे. कळंबस्ते संघाच्या 6 खेळाडूंसमोर संत अशी चढाई, मध्येच आक्रमक, तेवढीच मात्र बचाव कामगिरी करतोय तो कळंबस्ते संघ. निदान रेषेवरती आणि आपल्या मैदानात सुखरूप परत. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो कळंबस्ते संघाचा चढाईपट्टू, ज्याने 19 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू. वाघजाई ग्रुपच्या 5 खेळाडूंसमोर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात आणि आता मात्र सुंदर सांघिक पकड झाली ती वाघजाई ग्रुप कडून आणि थोडासा पिछाडीवरती दिसतोय तो कळंबस्ते संघ. निश्चितपणे पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त समालोचक करतात आमचे राजेंद्र पटकरे साहेब आणि उत्तमरित्या सूत्रसंचालन करताना बघायला मिळतंय ते शरद गुंड. निश्चितपणे आम्हाला सुद्धा शरद गुंड यांची साथ असणं गरजेचं आहे. एक चांगल्या प्रकारचं सूत्रसंचालन कसं असतं, आम्ही जर का सुरुवातीपासून बघितलं आल्यापासून तर उत्तमरित्या प्रत्येकाचा या ठिकाणी मान सन्मान कसा देणं गरजेचं आहे ते निश्चितपणे शरद गुंड यांना माहिती आहे. त्यामुळे एक उत्तमरित्या सूत्रसंचालन त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं, त्यामुळे त्यांचं सुद्धा कौतुक आहे आणि आम्ही सुद्धा समालोचक या ठिकाणी निश्चितपणे जेणेकरून या स्पर्धेला रंग भरण्याचं काम हे समालोचक मित्रांनो करत असतात. नक्कीच आम्हाला सुद्धा आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो, आमच्या पटकरे साहेबांना माहिती आहे, सतीश पटकरेंना माहिती आहे, उमेशला, सतीशला, अजितला, की बऱ्याचशा डोअर डायरेक्ट आहे, बऱ्याचशा मैदानावर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात असतो राजेंद्र, तर त्या स्पर्धेला कशी रंगत येईल, त्या लोकांचं मनोरंजन कसं होईल, हा सुद्धा आमचा एक प्रयत्न असतो. मग तो अजित असेल, आमचे उमेश असेल, सतीश पटकरे असतील, दरम्यान पुन्हा एकदा 1 गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. निश्चितपणे यशस्वी होतोय आणि 1 गुणांकन प्राप्त होतोय अथर्वयाच्या गुणसंख्ये दरम्यान. पुन्हा एकदा आक्रमण होतंय 2-2-1-2चा फुलान संघ असताना 7 खेळाडू मैदानात आहेत. अशा वेळेस एकतर्फी पकड करण्याचा राजेंद्र प्रयत्न होतोय आणि फायदा होतोय कळंबस्ते संघाला. वेळाधिकारी उमेश बाईत यांचं सुद्धा अचूक लक्ष आहे, घड्याळाकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे आणि मैदानाकडे सुद्धा लक्ष आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं पुन्हा एकदा प्रथमेशला जर का या ठिकाणी पकडायचं असेल शेवटची 4 मिनिटात गुणफल काय 17-7 7-17 किती 18-7 म्हणजे 11 गुणांची बरोबरता माघारी.
ती वाघजाई ग्रुप संघाकडे. आणि आता मात्र सुंदर पकड झाली ती ज्याने 9 नंबरची जर्सी केलेला डिफेंडरने. पुन्हा एकदा चढायसाठी आला तो प्रथमेश. वारंवार चढाई करतोय तो प्रथमेश. एक चांगल्या गुणाची कमाई करून एक उंच पुढे वाटण्यासाठी प्रयत्न करतोय तो एक वाघजाई ग्रुप संघ. आणि थोडासा पिछेवरती दिसतोय तो कलमस्त संघ. आणि एक गोल मिळतोय तो आता वाघजाई संघाला. चढायसाठी आलाय तो कलमस्त संघाचा चढाई करतो. सुंदर. मला वाटतं वाघजाईचे 3 मिनिटं आहेत. तिसऱ्या नोडला, चौथ्या नोडला आणि शेवटी 5व्या मैदानाच्या बाहेर न्याला ना. एक जबरदस्त अशी पकड केली आहे. दरम्यान अथर्वला या ठिकाणी पुन्हा एकदा सुवर्ण संधी दिली जाते ती चढाईची. 2-2, 1-2चा फुलान संघ असताना 7 खेळाडू मैदानात आहेत. ज्यांना 1 नंबरची जर्सी प्रदान केली असा खेळाडू. टाइम आउट आहे सर. ठीक आहे. मला वाटतं आता चहाचीच या ठिकाणी आम्हाला सुद्धा तल. पुन्हा एकदा चढायसाठी आलाय तो कलमस्त संघाचा चढाईपट्टू. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात बोनस मारण्याचा प्रयत्न. बघूया बोनस मिळतोय का तो. अनेक गोल मिळतोय तो बोनसच्या रूपात. पुन्हा एकदा चढायसाठी आतून. आता मात्र खरोखर या खेळाडूचं लक्ष नव्हतं पण सुंदर सांघिक पकड केली ती कलमस्त संघाने. पुन्हा एकदा चढायसाठी आलाय तो. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मिळतोय तो कलमस्त संघाला. 1 गोल मिळतोय तो वाघजाई ग्रुप संघाला. पुन्हा एकदा चढायसाठी आलाय तो प्रथमेश. वारंवार चढाई करतोय तो आपल्या संघासाठी. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात मध्येच आक्रमक लाट होतोय तो. स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात निदान रेषेवरती आणि आपल्या मैदानात सुखरूप करत. पुन्हा एकदा आक्रमण. छोटासा खेळाडू आहे. छोटासा आहे म्हणून केला जातोय. पुन्हा एकदा 24 नंबर याच्या पुढचा जो सामना आहे जुगाई कृपा संभाजीनगर. शेवटचा 1 मिनिट आहे आपल्यासाठीचा. शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. दोन्ही संघांनी सामना संपतात लगेचच मैदानाच्या दिशेने घ्या. जय ग्रुप संघाकडून ज्याने 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाईपट्टू. आणि आता मात्र सुंदर अशी पकड झाली ती या खेळाडूला. पुन्हा एकदा चढाईसाठी आला तो कलमस्त संघाचा चढाईपट्टू. राजेंद्र कलमस्त संघाचं सुद्धा कौतुक आहे. एकंदरीत जर का संघाचे खेळाडू बघितले तर छोटे छोटे खेळाडू आहेत. सडपात्या बांधायचे खेळाडू आहेत. मात्र एक चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच कुठेतरी आपल्याला दाखवता येईल का यासाठीच्या प्रयत्नात हे कलमस्त संघ आहे. त्यामुळे त्यांचं कौतुक. हार जीत ही निश्चितपणे प्रत्येक मैदानावर ठरलेली असते. प्रत्येक संघाला हार जीत ही नक्कीच पत्करावी लागते. नक्कीच. त्यामुळे या कलमस्त संघाचं सुद्धा कौतुक आहे. एक चांगल्या प्रकारचा संघ छोटे छोटे जरी खेळाडू असले तरी मैदानावर खेळताना बघायला मिळतात.